नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं संकल्प न्यूज चॅनलवरती स्वागत। मित्रांनो, अभिजित दिपके पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। पोलिसांच्या एसपीओवरून दिपकेंनी थेट पोलिसांना सुनावलंय, संविधानाचं पालन करा, भाजपाच्या आदेशावर चालू नका असं म्हणत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलंच वातावरण तापलंय। नेमकी काय प्रकरण आहे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात जेनझींकडून पोलिसांचं संभाषण, पोलिसांकडून झालेला हल्ला रेकॉर्ड करण्यात आला, त्यामुळे पोलीस उघडे पडले। जेनझीच्या या सतर्कतेमुळे पोलिसांनी आता एसपीओ काढली आहे। भविष्यात आंदोलनावेळी रेकॉर्ड होण्याची भीती असल्याने त्यावेळी काय करायचं हे या एसपीओमधून नमूद केलं आहे। त्यावरून सीजेबीचे आंदोलक अभिजित दिपके यांनी पोलिसांना जोरदार हल्ला चढवला। पोलिसांनी फक्त संविधानच फॉलो करायला पाहिजे, संविधानाचं पालन करायला पाहिजे। त्यांनी भाजपाच्या ऑर्डर फॉलो करू नये, तसेच करायचं असेल तर मग खाकी पॅन्ट घालून, हाफ चड्डी घालून भाजपाच्या कार्यालयासमोर उभा राहा, अशा शब्दात अभिजित दिपकेंनी पोलिसांना सुनावलंय। अभिजित दिपकेंनी मीडियाशी बोलताना संवाद साधला। यावेळी त्यांनी पोलिसांच्या एसपीओवरून पोलिसांना धारेवर धरलं। मला वाटतं तुम्हाला रेकॉर्ड व्हायची भीती असेल तर तुम्ही अशा गोष्टी का करता? आम्ही आंदोलन केलं, कॅमेऱ्यासमोर केलं, मीडियासमोर केलं, पोलिसांना काही रेकॉर्ड होईल याची भीती वाटते। याचा अर्थ पोलिसांच्या मनात काही ना काही भीती आहे। पोलिसांनी एसपीओ करण्यापेक्षा संविधान फॉलो करायला पाहिजे। पोलीस एका पक्षाचा नाही तर तो भाजपाच्या व्हॉट्सअप फॉरवर्डवर चालणारा नाही, ते संविधानावर चालणारे आहेत। त्यांनी संविधानावर चालावे। तुम्हाला भाजपाची ऑर्डर फॉलो करायची असेल तर आणि देशाचं संविधान बाजूला ठेवायचं असेल तर मग खाकी पॅन्ट घालून भाजपाच्या कार्यालयासमोर उभा राहावं आणि बोलावं, मी चौकीदार असंही अभिजित दिपके यांनी सुनावलंय। 19 जुलैच्या रात्री आणि 20 जुलैच्या सकाळी मी दगडाने भरलेले ट्रक पाहिले। मी व्हिडिओ काढले, पोलिसांना विचारलं, दगडाने भरलेले ट्रक दिल्लीत आले कसे काय? आमचा मोर्चा सुरू झालेला नव्हता, फुटलेली व्हॅन उभी केली गेली होती। पोलिसांचा हा आधीचाच प्लॅन होता, दगडफेकीचा प्लॅनिंग। मला शंका आली तेव्हा मी डीसीपींना भेटलो, तेव्हा ते म्हणाले, तुम्ही शंका घेऊ नका, तिथे बांधकाम सुरू आहे, त्यासाठी हा ट्रक आला असेल। आम्ही म्हणालो, आम्हाला येड्यामध्ये काढू नका, हा सगळा प्लॅन आहे, अशी माहिती दिपकेंनी दिली। पोलीस आणि भाजपाच्या गुंडांचा हा प्लॅनिंग होता। शेतकरी आंदोलन आणि SCRC तेही हेच झालं होतं। जेव्हा आंदोलन होतं तेव्हा भाजप आणि दिल्ली पोलिसांची ट्युनिंग कशी राहिली हे आपण आधीच पाहिलं आहे, असंही दिपकेंनी म्हटलंय। यावेळी त्यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरही भाष्य केलंय। शरद पवार आणि मोदी हे मोठे फार नेते आहेत, त्यामुळे ते भेटले असतील। पवार हे जंतर मंतरवर विचारपूस करायला आली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं। तसेच भाजपाले सध्या बरीच गणितं लावत आहे, अशीही त्यांनी माहिती दिली आहे। तर मित्रांनो, अभिजित दिपकेंच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पोलिसांनी संविधानानुसार काम करावं ही भूमिका त्यांनी घेतली आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।